नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे, आपला मित्र फायनान्शियल ॲडवायझर. आमची एम इन्व्हेस्टमेंट ही कंपनी आहे, आपल्याला माहिती आहे, आणि आम्ही अशाच प्रकारचे इन्व्हेस्टमेंट संदर्भातले व्हिडिओ करतो. आजचा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्याला हा आवडणारा व्हिडिओ आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. याच्याबद्दल काय आपल्याला शंका असेल तर आपण जरूर मला फोन करू शकता. आणि हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या इन्व्हेस्टमेंट संदर्भात आहे. आपण SIP हा शब्द ऐकला असेलच. तुम्ही म्हणाल SIP कुणाला माहिती नाही, सर्वांनाच माहिती आहे. पण SIP असं करत असताना आपल्याला हे मिळतं का की SIP केल्यामुळं आपल्याला काय प्रोटेक्शन मिळतं? नाही ना. तर आता मी जे सांगणार आहे ते SIP करता करता आपल्याला प्रोटेक्शन विथ वेल्थ क्रिएशन असं युनिक कॉम्बिनेशन याच्यामध्ये मिळेल. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. दर महिन्याला ठराविक आपण रक्कम गुंतवायची आणि ठराविक काळानंतर आपल्याला वेल्थ क्रिएशन होतं, मुलाच्या शिक्षणासाठी, रिटायरमेंटसाठी आणि कुठल्या प्रकारच्या आपल्याला फॅमिलीच्या फायनान्शियल नीडसाठी पैसा उभा करता येतो. तर मित्रांनो, याच्यामध्ये टाटा AIA ही कंपनी आहे. या कंपनीचा जो प्रीमियर SIP म्हणून आहे प्रोडक्ट, तो प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दर महिन्याला RD सारखं SIP सारखं रक्कम आपल्याला गुंतवायची आहे. आता हा प्रोडक्ट कसा आहे, याच्यामध्ये काय काय बेनिफिट्स आहेत हे सगळे आपण समजावून घेऊया. आणि हे समजल्यानंतर आपल्याला हे समजेल की याचे मल्टिपल बेनिफिट आपल्याला मिळणार आहेत. नुसतं वेल्थ क्रिएशन नसून याच्यामध्ये आपल्याला प्रोटेक्शन पण मिळेल आणि मल्टिपल बेनिफिट्स मिळेल. कसं? तर मी आता एक शेअर केलेला इमेज ती आपण पहा. तर मित्रांनो, ही टाटा AIAची जो हा प्रोडक्ट आहे ज्याचं नाव आहे प्रीमियर SIP. याचं टॅगलाईनच आहे युनिक कॉम्बिनेशन ऑफ प्रोटेक्शन अँड वेल्थ क्रिएशन. हा जो प्रोडक्ट आहे याच्यामध्ये लिमिटेड पे आहे अवेलेबल. लिमिटेड पे म्हणजे ठराविक रक्कमच, आपल्या ठराविक हप्तेच आपल्याला भरायचे आहेत प्रीमियर इन्शुरन्सचे. आणि 10,000ची SIP जर एखाद्या 35 वर्षाच्या व्यक्तीने सुरू केली तर प्रीमियम पेमेंट हे फक्त 10 वर्षासाठी भरायचे आहेत. पॉलिसी टर्म राहणार आहे 30 वर्षासाठी, म्हणजे वयाच्या 65 वर्षापर्यंत ही पॉलिसी चालेल. प्रीमियमची रक्कम आहे 10,000 दर महिन्याला. आणि ज्या फंडमध्ये गुंतवली जाणार आहे ही रक्कम आहे, हा इन्शुरन्स जरी असला तरीसुद्धा म्युच्युअल फंडमध्ये याची गुंतवणूक होते आणि टॉप 200च्या फंडमध्ये याची गुंतवणूक केली जाते. आता इथं ब्रेकअप असा आहे की डाव्या साईडला जो चौकोन आहे त्याच्यात पहा, त्याच्यामध्ये प्रीमियमची रक्कम आहे 10,000 रुपये आणि बेसिक प्रीमियम जो आहे किंवा बेस प्रीमियम जो आहे तो आहे 9,298.83 रुपये. एवढे रुपये आपले इन्व्हेस्ट होणार आहेत. बाकीचं काय होणार आहे? बाकीचं खाली दिलेलं आहे. त्याच्यामध्ये हा जो रायडर आहे तो प्रीमियममधली जी रक्कम आहे ती रक्कम टोटल टर्मिनल इलनेस जो आहे, म्हणजे अतिगंभीर आजार झाला तर त्याच्यासाठी मिळणारी रक्कम. नंतर ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट पण याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. आणि ॲक्सिडेंटल टोटल परमनंट डिसॅबिलिटी जर झाली तरीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये पैसा मिळणार आहे. त्याच्यासाठी राखून ठेवलेल्या रायडरमधली रक्कम आहे 594.17 रुपये आणि 107 रुपये त्याच्यावरती GST आहे. तर मित्रांनो, 35 वर्षाच्या व्यक्ती यानं हा प्लॅन सुरू केला, दर महिन्याला 10,000 रुपये भरायला सुरू केले. आणि असं वयाच्या 43व्या वर्षी त्या व्यक्तीचा अचानक जर मृत्यू झाला तर त्याला काय मिळणार आहे? तर निळ्या कॉलममध्ये आपण पहा, डेथ बेनिफिट म्हणून नैसर्गिक मृत्यू झाला, म्हणजे समजा त्या व्यक्तीचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला तर त्याला 22,31,000 रुपये मिळणार आहे. त्याच्यानंतर त्याचा जर अपघातामध्ये ओन व्हेकलमुळं मृत्यू झाला असेल तर त्याला मिळणार आहे 33,47,000 रुपये ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट. आणि ॲक्सिडेंटल डेथ हा जर पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये झाला तर ट्रिपल अमाऊंट मिळणार आहे, त्यात 44,63,000. मग म्हणाला आपल्याला किती हप्ते भरल्यानंतर हा रायडर चालू राहतो? तर पहिला हप्ता जरी भरला, पहिला प्रीमियम जरी भरला आणि जर असा डेथ झाला कुठल्या प्रकारचा तरी त्याच्या फॅमिलीला सपोर्ट हा फायनान्शियल मिळतो. 22.5 लाख, 33.5 लाख, 44.5 लाख एवढ्या रकमेचा ह्याच्यामध्ये मिळतो. आणि ह्या व्यक्तीने जे पैसे भरलेत ते 8 वर्षामध्ये किती 9,60,000 रुपये भरलेले आहेत. फ्युचर बेनिफिट, समजा याच्यातलं काही घडलं नसेल तर त्याला फ्युचर बेनिफिट काय असतात, किंवा हे जर घडलं तर त्याचे जे बाकीचे जे 2 हप्ते आहेत ते कंपनी भरणार आहे. म्हणजे इतर तांबड्या याच्यात लिहिले की फ्युचर सिक्युअर बेनिफिट, ट्रिपल बेनिफिट म्हटले. सम इन्शुर्ड याच्यामध्ये आहे 11.5 लाखाचा, 11,15,860 सम इन्शुर्ड आहे, म्हणजे कवर आहे. त्याच्यानंतर WOP म्हणजे वेविंग ऑफ प्रीमियम, म्हणजे पुढचे 2 हप्ते आपल्याला भरायचे नाहीत, कंपनी भरणार आहे. आणि मॅच्युरिटीला जी रक्कम मिळणार आहे ती 47,23,000 रुपये. तर याच्यापैकी जी रक्कम मोठी असेल ती अपघात झाल्यानंतर त्याला मिळते. आता तुम्ही म्हणणार हे 8% दाखवलेलं आहे, तुम्ही म्हणता की म्युच्युअल फंडमध्ये हे गुंतवणार आहे फंड 200मध्ये, टॉप 200मध्ये. तर खाली दिलेला चार्ट पहा आपण, 5 वर्षाचा PPT याच्यामध्ये त्यांनी धरलेला आहे. तर 5 वर्ष 8%चा ग्रोथ मागाशी सांगितल्याप्रमाणे 10 वर्षामध्ये त्याचे 15 लाख रुपये होतात.
15 वर्षामध्ये 20 लाख रुपये होतात, 20 वर्षामध्ये 26 लाख रुपये होतात आणि 25 आणि 30 पुढे दाखवलेले पाहू शकता. अशाच पद्धतीने 10%, 12%, 15% आणि 20% हे पण दाखवलेले. ज्याप्रमाणे मार्केट आपल्याला रिटर्न देईल त्याप्रमाणे आपलं वेल्थ क्रिएशन होईल. समजा ही पॉलिसी जर आपण 15 वर्ष जर ठेवली असेल म्हणजे साधारणपणे आपण जर SIP भरतो त्याला 15व्या वर्षी आपल्याला किती लाख मिळतात ते आपल्याला माहिती आहे. तर त्याच पद्धतीमध्ये इथं कवर पण मिळतो. तर 15 वर्ष जर आपण भरले तर 60 ते 68 लाख रुपये आपल्याला होणार आहेत आणि 20 वर्षामध्ये याच्यामध्ये 1,56,00,000 रुपये वेल्थ क्रिएशन होईल. आणि ही पॉलिसी जर 30 वर्षापर्यंत कंटिन्यू राहिली आणि 20% ग्रोथ जर 30 वर्षामध्ये मिळाला तर त्या फॅमिलीला 8,37,00,000 रुपये मिळणार आहेत. 15% मिळाले की 2,63,00,000 मिळणार आहेत. म्हणजे त्या व्यक्तीच्या वयाच्या साधारणपणे 65व्या वरती म्हणजे 35 आणि 30 65 या 65व्या म्हणजे रिटायरमेंटच्या वेळेला त्याच्याकडे एक तर 2,63,00,000 वेल्थ क्रिएशन असेल किंवा 2,63,00,000 ते 8,37,00,000 याच्यामध्ये ती रक्कम असेल. अशाच रीतीनं मॅक्झिमम बेनिफिट देणारा हा जो प्रोडक्ट आहे याच्यामध्ये वेल्थ क्रिएशन प्लस प्रोटेक्शन आहे. आणि हा एक अत्यंत चांगला प्रोडक्ट आहे की जो आपल्याला ज्यांना वेल्थ क्रिएशन करायचं आहे आणि प्रोटेक्शन पण पाहिजे फॅमिलीचं ह्याच्यासाठी हा अत्यंत सुबक आणि सुंदर प्रोडक्ट आहे. या प्रोडक्टचं नाव आहे टाटा AIA प्रीमियर SIP. तर SIP मध्ये इन्शुरन्स म्हणजे कवर कुठे मिळत असेल तर या प्रोडक्टमध्ये मिळेल. या संदर्भात जर आपल्याला काही शंका असतील तर आपण मला कृपया फोन करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8956958683. तर चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.